आपल्या मानव पंथामध्ये अनेक ठिकाणी सतत पारायण करत असतात आणि पारायण म्हणजे देवाचं स्तुतिस्तवन आहे आणि ते देवाचं स्तुतिस्तवन खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचा ठाव घेणार आहे आणि श्रद्धा म्हटल्यानंतर श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळेल, श्रद्धा जर नसेल तर त्या ज्ञानाला काही किंमत राहणार लक्षात घ्या. आणि म्हणून श्रद्धा ही महत्वाची आहे, ज्ञानही महत्वाचं आहे, प्रेमही महत्वाचं आहे. श्रद्धेशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय प्रेम नाही, प्रेमाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय श्रद्धा नाही. तिन्ही गोष्टी अनुषंगिक आहेत. आणि म्हणून आपल्या संसारामध्ये आपण जेव्हा खऱ्या अर्थानं आपला हा ग्रस्ताश्रम आचरण करत असतो तर हा आचरण करत असताना आपल्या सर्व परिवाराला, कुटुंबाला, त्या वास्तूमध्ये, त्या घरामध्ये सुख समाधान पाहिजे असं. आणि म्हणून त्याकरता आपण काहीतरी परमेश्वराला अर्पण करावं ही भावना खऱ्या अर्थानं या पारायणाच्या निमित्तानं निर्माण होत असते. पारायण करायचं हे निमित्त आहे. त्या परमेश्वराचं स्तुतिस्तवन त्या साधू संतांच्या मुखातून जे ईश्वर पारायण आहेत ते अधिकारवाणीने वाचतील, ते पारायण करतील, परमेश्वर त्या पारायणाचा स्वीकार करतील आणि म्हणून साधू संतांना त्या ठिकाणी आमंत्रित करावं लागतं. म्हणून उद्दिष्ट हा असा आहे की आपल्याला योगायोगानं ज्या भगवंताचं, परमेश्वराचं पाषाण आपल्याला जो विशेष तो आपल्याला नमस्कारायला मिळतो. कारण अधिष्ठान महत्वाचं आहे जीवनामध्ये. अधिष्ठान असेल तर सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जसं आपण घरामध्ये असं म्हणत असतो की घरामध्ये आजोबा असतील किंवा बाप असेल किंवा आई असेल तर त्याची छाया निश्चित त्या घरावरती असते आणि तो एक आधार असतो. तसा खऱ्या अर्थानं आपलं अधिष्ठान म्हणजे परमेश्वराचा जो विशेष आहे, हे विशेष देवपूजा हे अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठानाला नमस्कार करून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन, बदल घडवण्याची ताकद त्याच्यामध्ये त्या निमित्तानं साधू संत येत असतात. पण कधी कधी आम्ही असं करत असतो. स्वामींच्या चरित्रात एक घटना आहे, लिळा आहे. एक दिवस काय झालं, बायसाचं आणि लकुबाईसाचं भांडण झालं. लक्षपूर्वक ऐका. बाईसाचं लकुबाईसाचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर बाईसा म्हणते, लकुबाईसा म्हणते की मला इथे थांबायचंच नाही, मी आपली निघून जाते. थोडी बडबड करते, निघते, गाठोडं बांधता सुरुवात करते. पुढ्यामध्ये भगवान श्री चक्र स्वामींना सर्वज्ञ आहेत, जाणतात. आणि मग जाणतात म्हटल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींकडं स्वामी म्हटले, बाई कशाला जातात तुम्ही, थांबा म्हटले. नाही म्हटले जी मी थांबणार नाही म्हटले, आता काही थांबणार नाही, मी जाणार. स्वामी म्हणतात, परत म्हणतात, बाई थांबा. पण तरीही ती थांबायला तयार नाही. गाठोडं बांधते, निघायला थोडीशी पुढे जाते आणि पुढे गेल्यानंतर तिथं थांबते. आणि थांबल्यानंतर स्वामी भटोबासांना बोलवतात. बघा, भटोबासांना बोलवतात आणि भटोबासांना बोलावल्यानंतर सांगतात की म्हटले तुम्ही जा आणि त्या लघुबाईसांना थांबवा. भटोबास म्हणतात, जी ती आपणाने थांबले नाही, आपण 2 वेळेस तिला म्हटलं, 3 वेळेस म्हटलं तरी थांबली नाही, माझ्याच्यानी कशी थांबल. लक्षपूर्वक ऐका. चरित्रातला हेतू काय असतो, सिद्धांत काय असतो, तत्वगाभा काय असतो, त्याच्यावरती भर ठेवायचा. आणि मग भटोबासांना स्वामी म्हणतात, जाऊन तर बघा, म्हणून तर बघा तुम्ही. भटोबात जातात आणि भटोबास म्हणतात, लकुबाई कशाला जाते, थांब तू. नाही रे बा नागर, आम्ही थांबणार नाही म्हटले, मी जाणार आता. ती बाईसा सारखी तपतप करते, मला नाही थांबायचं, जाणार मी. भटोबास पुन्हा म्हणतात, बाई थांबा.
आणि दुसऱ्या वेळेस म्हटल्यानंतर लखुबाईसा म्हणते, नागरा तू म्हणतोय म्हणून मी थांबते. ऐका, तू म्हणतो म्हणून मी थांबते. मग लखुबाईसा थांबते. नागदेवाचार्य स्वामींकडे येतात आणि स्वामींकडे आल्यानंतर स्वामींना म्हणतात, जीजी आपण थांबवलं तेव्हा ती थांबली नाही, आणि मग आमच्याच्याने कशी काय थांबली? त्यावेळी स्वामी म्हणतात, परमेश्वराचा जो अवतार आहे ना, हा अवतार जीवाच्या भल्यासाठी आहे. मग ते तुम्ही कसंही करा, नामस्मरण करा, चरित्र वाचा, सेवा करा, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही त्या परमेश्वराचं जवळ जाण्याचा प्रयत्न करा. आणि मग स्वामी म्हणतात, जर ती थांबली नसती तर अशा एका अनिष्ठावरती पडा झाली असती, म्हणजे तिच्याकडून असं काहीतरी कृत्य घडलं असतं की ती अनंत जन्मामध्ये ती वाया गेली असती. परंतु देव प्रत्यक्ष परमेश्वर थांबवतात आपल्याला. बघा, पण तिथे एक सूत्र जन्माला आलं, बाई जीव जीवाचे म्हणितले करती, पण परमेश्वराचे म्हणितले न करीती. बघा, आपलंही तसंच आहे, आपलंही तसंच आहे. आणि म्हणून परमेश्वराची आज्ञा महत्वाची आहे, परमेश्वराची आज्ञा महत्वाची आहे. आणि त्या परमेश्वराच्या खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनामध्ये अनेक वेळेस कधी कधी आपण देवाला धर्माला नाव ठेवत असतो. देवाने काय मला दिलं, देवाने का असं केलं. मी नेहमी सांगत असतो, देवाला मागायचं असेल तर सुखापेक्षा दुःख मागा, पण तसं आपण कधी मागत नाही, तसं आपण मागत नाही. आपण नेहमी म्हणतो सुख दे, सुख दे. म्हणून एक ज्यावेळेस हस्तिनापुरात युद्ध वगैरे सगळं हे झालं आणि भगवान गोपाळकृष्ण हस्तिनापुरात निघाले आणि कुंती मातेला म्हटले, आत्या अगं सगळ्या जगाने काहीतरी मागून घेतलं, तू काहीतरी मागून घे. आणि मग कुंती म्हटली, कृष्णा तुला द्यायचंच असेल तर दुःखच देऊ बाबा. भगवान गोपाळकृष्ण म्हटले, आत्या अगं सगळं जग सुखासाठी जगतंय, सुख मागतं, कोण माझ्याकडे पुत्र मागतं, कोण म्हणतं आमके मागतं, तमकं मागतं, धनसंपत्ती मागतं, आणि एवढं सगळं मागत असतं तू दुःख का मागते? तेव्हा कुंती मातेने सांगितलं, भगवंता दुःख जर दिलं ना तर दुःखामध्ये देव आठवतो, दुःखामध्ये देव आठवतो. आणि म्हणून दुःख में सब सिमरण करे, सुख में करे न कोई, सुख में स्मरण करे तर दुःख काय का होईल. जर आपण सुखामध्ये स्मरण केलं तर दुःख होणार आहे का? नाही होणार. आणि जर दुःख येणार नाही तर याच्याकरता परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, साधू संतांची सेवा केली पाहिजे, ज्या ठिकाणी स्थानाचं वंदन केलं पाहिजे, प्रसाद नमस्कार केला पाहिजे. आपल्या जीवनाची ऊर्ध्वगती त्या माध्यमातून आपले अधिकार, आपली योग्यता, आपली पात्रता कणाकण वाढली पाहिजे. आणि जेव्हा ती वाढल्या जाते ना, त्या भगवंताला सुद्धा त्याचा काय होतो, दोष निर्माण होतो. आता मग असे तुम्ही चक्रधर स्वामी सोडून गेले, याच विरह गीतावरती आम्ही पूर्वी कीर्तन प्रवचन करायचो. आणि म्हणून एक सुंदर असं काव्य बाबूरावकर बाबांनी केलं होतं. विश्वाची ये परेशान विश्वास दे आम्हाला, विश्वाची ये परेशान निळभट साधकाचा एक श्वास दे आम्हाला, एक श्वास दे आम्हाला, विश्वाची ये परेशान विश्वास दे आम्हाला, विश्वाची ये परेशान. भंगार त्यागुनिया भांडार मिळविले, भंगार त्यागुनिया भांडार मिळविले, भांडारे कारनामा विधान सार्थ
केले. ठीक आहे. भंडारेकरांनी मागं पुढं नाही बघितलं आणि तो भंडारेकर जेव्हा स्वामींच्या पाठीमागं गेले, 16 वर्षे स्वामींच्या सन्निधानात राहिले, एक प्रश्न विचारला नाही. आणि त्या भंडारांचं जेव्हा स्वप्नामध्ये ओ म्हणून मी भांडेआरकारीसारखे कवडीची उठवई सोनेले, काय माणसं होती लक्षात घ्या. एक किती तो जीव भाग्यवंत, हे की नाही. असं भरपूर आहे. तर आपण आपल्या या माध्यमातून संसार करत असताना जिथे जिथं अशा प्रकारचा आपल्याला योग प्राप्त होईल तो आपण आपल्या पदरामध्ये नव्हे हृदयामध्ये साठवून ठेवून ऊर्ध्वगती करून घ्या. आणि या माध्यमातून आज सूर्यकांत भाऊ दादा, ज्यांना आपण दादा म्हणतो, भाग्य चांगलं आहे बघा. कधी कधी आपण भाग्याला नाव ठेवतो. मुली आहेत, सगळ्या मुली त्यांना, पण भाग्य एवढं चांगलं आहे की हा, जसं तुम्हाला डोमेग्रामचं चरित्र आहे, हे की नाही, दुःखाने पोळलेला होता. त्याला सगळे लोक पंचराणा पंचराणा म्हणायचे. पण स्वामींकडे आला आणि स्वामींनी म्हटली पंचराणा या. लक्षात घ्या, देवाची वाणी आहे. परा पशंती मध्ये मावळी खरी. पर्या वाणीने बोललेले शब्द ते आपल्याला खऱ्या अर्थानं निर्मळ करत असतात. आणि म्हणून आज आपल्या या टप्प्यामध्ये एवढ्या एक सद्भक्त, ईश्वरीचे सद्भक्त, आणि आपल्या पदयात्रा असो, कुणी साधू संत असो, कोणत्याही माध्यमातून या ठिकाणी आल्यानंतर ती सेवा करत असतात. मग ती तनाची असेल, मनाची असेल, धनाची असेल, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती सेवा करतात. आणि आपलाही सहयोग या पदयात्रेच्या माध्यमातून आला आणि ते ऋणानुबंध धर्माचा धागा अधिक जवळ जोडल्या गेला. आणि त्या निमित्तानं आपण धर्माच्या नात्यानं आपण तुम्ही आज या ठिकाणी आलात, हे की नाही. धर्माच्या नात्यानं, कर्माचं नातं असतं ते यावंच लागतं, पण धर्माच्या नात्यानं म्हणून ते गोमटे. लक्षात घ्या, ते गोमटे. धर्माच्या नात्यानं जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी सेवा करायला जाल आणि त्या याच्यामध्ये लाभ प्राप्त करून घ्याल त्या साधनामध्ये, कारण इथं स्थान आहे, प्रसाद आहे, भिक्षुक आहे, वासनिक आहे, ही चारींची सेवा आहे. आणि या चौच्या वेळामध्ये खऱ्या अर्थानं परमेश्वराचा आनंद साठवलेला आहे. आणि तो आनंद द्विगुणित करण्याकरता आपण सर्वजण दादांना त्यांचं जे आयुष्य आहे की अशाच प्रकारची त्यांच्याकडून सेवा घडत राहू, अशा प्रकारची प्रार्थना करू आणि त्या सर्व परिवाराला चांगल्या प्रकारचं सर्व केलं हो. ही परमेश्वरची प्रार्थना करू. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या चांगल्या प्रकारचं कार्य अनेक ठिकाणी त्यांच्या परीने त्यांनी योग आपला धनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेला आहे. निश्चित परमेश्वर त्यांची जी सेवा आहे ती स्वीकारत घेणार आहे. आणि त्या स्वीकारत घेतलेल्या सेवेचं फळ सुद्धा त्यांच्या पत्रात निश्चित टाकणार आहे. आपण परमेश्वराला प्रार्थना करूया की त्यांच्याकडून अशाच प्रकारची सेवा घडत राहू आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळत राहू, अशी आम्हा सर्व संत महंतांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. आणि आपणा सर्वांनाही अशाच प्रकारचा योग घडत राहू ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि कारण आपला आरतीचा वेळ झालेला आहे आणि म्हणून अधिक न बोलता आपली या ठिकाणी रजा घेतो. भगवान